आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. तर सकाळचे 5 वाजले होते आणि 5 वाजता उठून माझं हे काम चालू होतं. कारण की लवकर गडावर जायचं, त्यामुळं पटकन शाबू खिचडी बनवून घेतली आणि मग पटकन माझं आवरलं आणि गडावरती गेले. तर गडावर आपल्या विष्णू भगवानांचं दर्शन घेतलं, आपल्या बाबांचं दर्शन घेतलं आणि नंतर दुकान लावलं. तर दुकान लावलं तर अशी गर्दी चालू झाली होती. आज आषाढी एकादशी होती, त्यामुळं खूप सारे लोक आलेले होते आणि गर्दी पण खूप होती. तर चला दुकान लावलं, सगळं व्यवस्थित आणि गिऱ्हाईक केलं. संध्याकाळच्या वेळेला सगळं शांत झाल्यानंतर 9 वाजता असं वातावरण होतं. मग काय रात्री यायला 12 वाजले, तिथून पुढं फराळ आणि खूप वेळ झाला होता. तर मग आज सकाळ सकाळ उठलं की कपडे मिशनला लावले होते, ते सगळे सुकवायला टाकले आणि म्हणलं चला जरा भांडे किचन आवरूस तर स्क्रब लावून घ्यावं चेहऱ्याला. मग जरा स्क्रब लावलं हलक्या हाताने जरा चोळून आणि नंतर भांडे, स्वयंपाक बनवला होता आणि आता भांडे फरशी आवरायचं होतं. नंतर आता ही दोरी आहे ना घरातच बांधली. कपडे वाळत घालायची खूपच अडचणी. बाहेर वाळत घालावं तर पाऊस कधी येईल सांगता येत नाही. आभाळ तर गच्च राहिलेलं राहते आणि बारीक बारीक पाऊस चालूच राहते. तुमच्याकडे पण तसंच असेल ना, बारीक बारीक पाऊस? इथं तर रोजचंच आभाळ आणि बारीक बारीक पाऊस. काल पण एकादशीचा खूप राडा केला पावसाने येऊन. थोडंच यायचं आणि उघडायचं हे तरी बरं होतं, पण तेवढ्या सटकाऱ्यासाठी सगळी दुकानदाराची बेजारीच होती. चला बाय, भेटूया.